हॉटेलमध्ये चिकन लॉलीपॉप खायचं म्हटलं तर नवऱ्याच्या खिशाला काही परवडणार नाही. चला म्हटलं आज घरीच मस्त चमचमीत चिकन लॉलीपॉप बनवूया. त्यासाठी हे चिकनचे पीसेस आहे ना स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली, बारीक चिरलेली हिरवी मिरची, शेजवान चटणी टाकून घेतली, सोबतच धने पावडर, जिरे पावडर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतलं. याच्यामध्ये कुठलाही एक्स्ट्रा कलर वापरलेला नाही आहे. सोबतच चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि हे चांगलं असं मिक्स करून घेतलं. मिक्स करून याला 1-1.5 तास मस्त असं मॅरिनेशनला ठेवून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये 2 अंडे फोडून टाकून घ्यायचे. याच्यामध्ये काळे मिरे पावडर असते ना ते टाकून घेतली. यासोबतच मी इथे 3 चमचे कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे मैदा टाकून घेतला आणि हे हाताने चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. चांगलं हे मिक्स करून झाल्यानंतर दुसरीकडे तेल गरम करायला ठेवलं होतं. मस्त याच्यावर कोटिंग चढली. हे आता आपण तळून घेणार आहे. तर गरम गरम तेलामध्ये हे पीसेस आहे ना मस्त फ्राय करून घ्यायचे. तर हे पीसेस चांगले क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे, म्हणजे कलर चेंज होईल असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत इथे मी हे फ्राय करून घेतले. कलर देखील बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे. तर हे चिकन लॉलीपॉप तुम्ही असेच देखील खाऊ शकता. पण ना मी याला सॉस बनवणार आहे. त्याच्यासाठी ना त्याच कढईमधलं बाकी सगळं तेल काढून घेतलं. याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलं. नंतर बारीक चिरलेला आलं आणि लसूण टाकून घेतलं. हिरवी मिरची टाकून घ्यायची. हलकंसं परतून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि शिमला मिरची टाकून घेतली. याला देखील हलकंसं परतून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये काही सॉसेस टाकून घ्यायचं. तर इथे सोया सॉस टाकून घेतला. यासोबतच थोडंसं व्हिनेगर टाकून घेतलं. रेड चिली सॉस टाकून घ्यायचं. टोमॅटो केचप टाकून घ्यायचं. नंतर आता हे मिक्स करून घ्यायचं. थोडंसं हे मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये मिरी पावडर टाकून घेतली. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. तर सॉसेसमध्ये मीठ असतं त्याच्यामुळे जसं मीठ लागेल तसं टाकून घ्यायचं. हे मिक्स करून झाल्यानंतर एका वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवरचं पाणी करून घेतलं. ते टाकून चांगलं मिक्स करून याच्यामध्ये 1-1.5 चमचा शेजवान चटणी टाकून हे चांगलं मिक्स करून घेतलं. हे सॉसेस आहे ना मस्त शिजवून घ्यायचे. नंतर याच्यामध्ये आपण जे चिकन फ्राय करून ठेवलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता हे चांगले मिक्स करून घ्यायचे. आता हे जास्त शिजवायची काही गरज नाही. फक्त याला चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि प्लेटमध्ये ना सर्व्ह करून घ्यायचं. तर तुम्हाला हे चिकन लॉलीपॉप कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.